एकीकडे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत, तर गोव्यातील काँग्रेस पक्षाकडून राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात आला. भाजपानं संख्याबळ गमावल्याचा आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसंच पियुष गोयल यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलची नावं आता बदललेली आहेत. दोघांच्या ट्विटर हँडलवर आता चौकीदार असं नाव प्रथम टाकण्यात आलंय. नवी दिल्लीत भाजपची सीईसीची बैठक तब्बल 7 तास झडली. या बैठकीला लोकसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार होतं. बैठकीत 100 पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या बैठकीला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. आज दुपारी उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे. भाजपच्या महाराष्ट्राच्या उमेदवारांमध्ये नागपुरातून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई, तर ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रमंत्री सुषमा स्वराज 2 दिवसांच्या मालदीव या दौऱ्यासाठी गेलेले आहेत. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालेह सत्तेत आल्यानंतर द्वीप राष्ट्रांमधील भारताचा हा पहिला दौरा आहे. खोतकर दानवे मुख्यमंत्री ठाकरेंमधील बैठक संपलेली आहे. जालना लोकसभा निवडणूक उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप शिवसेनेमध्ये औरंगाबादमध्ये बैठक आता संपलेली आहे. काय निर्णय होतो थोड्याच वेळात कळेल. जालन्याचा तिढा सुटावा म्हणून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे तसंच अर्जुन खोतकर यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीतला निर्णय थोड्याच वेळात जाहीर होईल. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या युतीच्या मेळाव्याला फक्त भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. युतीच्या या मेळाव्याला मित्रपक्षांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये. आरपीआय, रासपसह इतर मित्रपक्षांना बोलावण्यात आलेलं नाही. शिरूरमध्ये राष्ट्रवादीची पहिली सभा सुरू झालेली आहे. या सभेला अजित पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि विलास लांडे उपस्थित होते. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्याचं कोणतेही हेवेदावे ठेवायचे नाहीत असं विलास लांडे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. औरंगाबादहून एमआयएमचे विद्यमान आमदार इम्तियाज जलील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. एमआयएमला उमेदवारी द्यायला तयार असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं. तसंच मुंबईतूनही पूनम महाजन यांच्या विरोधात एमआयएम लढली तर चांगलं होईल असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घराणेशाहीमुळे उस्मानाबाद लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्याबाबत शरद पवार संभ्रमावस्थेत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉक्टर पद्मसिंग पाटील लोकसभा निवडणूक लढवणार नसल्यामुळे त्यांची सुनबाई किंवा मुलगा यांना उमेदवारी देण्याचा आग्रह पाटलांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळतं याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय. यावेळेस एकनाथ खडसेंनी उमेदवारांचं काम निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी दिली जावी असं म्हटलंय. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस अजितदादांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना खास शैलीत गमतीदार चिमटा काढला. तुमचा प्रोग्राम मलाही सांगा म्हणजे मलाही तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल असं अजितदादा म्हणाले. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस अजितदादांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना खास शैलीत गमतीदार चिमटा काढला. तुमचा प्रोग्राम मलाही सांगा असं ते म्हणाले होते. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनावणे यांचा पाटोदा येथून प्रचाराला सुरुवात झाली असून धनंजय मुंडे या प्रचार सभेला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. यावेळेस एकनाथ खडसेंनी उमेदवारांचं काम निवडून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी द्यावी असं म्हटलंय. सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे यांना भाजपनं सोलापूरमधून लोकसभा लढवण्यासाठी गळ घातली आहे. भाजपकडून त्यांना थेट विचारणा करण्यात आली असली तरी त्यांना अद्याप याबाबत काहीच निर्णय त्यांचा झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. नाशिकच्या भुजबळ फार्म हाऊसवर राजू शेट्टी आणि भुजबळ यांची ही भेट झाली. यावेळेस भुजबळ आणि राजू शेट्टी यांच्यात तब्बल अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांची पहिली जाहीर सभा नालासोपारा इथे आयोजित करण्यात आली होती. यावेळेस वसई-विरार येथील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा टीका केली. रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही, स्थानिकांना तो नको असल्यामुळे नाणारमधून तो हटवलाय. ज्या ठिकाणी स्थानिकांचा विरोध नसणार त्याच ठिकाणी रिफायनरी प्रकल्प होईल अशी माहिती उद्योग मंत्री सुभाषनी दिली. बॉल रिपेअरिंगसाठी चेंबरमध्ये उतरलेल्या 5 कर्मचाऱ्यांपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या नाना चौकातील एका चेंबरमध्ये हे 4ही कर्मचारी काम करण्यासाठी उतरले होते. त्यानंतर हे 5 कर्मचारी या ठिकाणी गुदमरले. त्यापैकी एकाचा गुदमरून मृत्यू झाला.
दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी न्याय रुग्णालयात जाऊन कामगारांची विचारपूस केलेली आहे। यावेळेस महापौर महाडेश्वर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते। सध्या 4 कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे। 4 पैकी 5 कर्मचाऱ्यांना सध्या न्याय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या घटनेची माहिती मिळताच मुंबईचे आयुक्त अजय मेहता यांनी घटनास्थळाची पाहणी केली। रात्री 12च्या सुमारास हे 4ही कर्मचारी खाली उतरले होते। सीएसएमटी मधील हिमालय पूल दुर्घटनेनंतर आता दादरमधील पादचारी पुलाचं फलाट क्रमांक 1 आणि 2 वर उतरणारे जिने देखील बंद करण्यात आले। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या जिन्यांच्या डागडुजीचं काम होणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलंय। 13 दिवस हे जिने बंद राहणार आहेत। लोअर परळ स्थानकातील पूर्व पश्चिमेला जोडणारा नवा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे। जुना पूल बंद केल्यानंतर छोट्या पादचारी पुलावरून प्रवास करताना कोंडी झाली होती, त्यामुळे हा नवा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर हा नवा पूल बांधण्यात आला होता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।